बुधवारी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून उमेदवारांना शपथपत्रे सादर करावे लागणार आहे। महापालिकेतील 10 स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या कार्यालयात उमेदवारांना शपथपत्रांसोबत अर्ज दाखल करायचे आहेत। अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे। महापालिकेत एकूण 10 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत। यासाठी शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे। स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी मनपा आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यानुसार इच्छुकांना बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील। या अर्जासोबत पालिकेची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, 3 अपत्ये नसल्याचे शपथपत्र, ठेकेदारी करीत नसल्याचे प्रमाणपत्र, नोंदणीकृत सामाजिक संस्थांमध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र यासह विविध माहितीचा समावेश असलेले प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत। अर्ज भरण्यासाठी केवळ 2.5 तासांचा कालावधी आहे। उमेदवारी अर्ज, शपथपत्रांबद्दलची माहिती नगर सचिव कार्यालयाबाहेर अडकवण्यात आली आहे। परिवहन समिती सदस्य निवडीसाठी शपथपत्रे सादर करावी लागणार आहेत। मनपा आयुक्त कार्यालयात दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे। पात्र उमेदवारांची यादी मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडून महापौर विनायक कोंडाल यांच्याकडे शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सादर होईल। भाजपचे गटनेते नरेंद्र काळे यांच्याकडून 9 तर MIMच्या गटनेत्या वाहिदा बानो शेख यांच्याकडून एका स्वीकृत सदस्याचे नाव महापौरांकडे सादर होईल। त्यानंतर या सदस्यांची नावे जाहीर होणार आहेत। गटनेते जी नावे सादर करतील त्या नावांना मंजुरी द्यावी लागणार आहे। त्यामुळे 2 गटनेत्यांना कमालीचे महत्त्व आले आहे। एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल, अशी व्यक्ती पात्र असेल। वैद्यक क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव, 5 वर्षे शिक्षण तज्ञ म्हणून काम केल्याचा अनुभव, निवृत्त प्राध्यापक, मुख्याध्यापक, व्याख्याता यांनाही संधी मिळू शकते। सनदी लेखापालाचा 5 वर्षाचा अनुभव, कायद्यामधील पदवीधारक, मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती स्वीकृतसाठी पात्रता असेल।